आपण लगेचच बराच वेळ लागलाय. चला आणि आमचे जे कोर कमिटी मेंबर आहेत त्यांनी मैदान थोडं खाली करूया. टॉस जिंकला तो स्पार्टन्सने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॉम्बॉक्स कडे वळूया आणि नितेश भोईर सर या सामन्याला रंगवण्यासाठी त्यांची शब्दरचना सुमधुर वाणी आपण ऐकूया. थँक्यू सो मच युवराज आणि धन्यवाद अमर दादा. सर थोडा आवाज द्या, याला थोडा मॉनिटरला आवाज द्या, बस बाहेरचा आवाज थांबवला तरी चालेल. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. क्षण आले आहेत निरोपाचे, पण आठवणी मात्र कायम स्मरणात राहणार. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल मेगा फायनल डे आणि विद्यमान लढत, सेमी फायनलचा सामना आणि शेवटच्या काही लढती आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची मेहनत, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम या सर्वांनी मिळून आज या खेळाला एक महोत्सव बनवलाय. यस, निखिल जोशी यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. निखिल जोशी, आपल्याला ओमकारजी माने साहेबांचं आग्रहाचं निमंत्रण आहे. यस, निखिल जोशी मंचावर या. आपलं यस त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करणार. यस पंच, मॅच ऑन होते. यस नितेश भोईर सर. यस विराज थोरात यांच्या शुभ हस्ते निखिल जोशीचा सन्मान होईल. नितेश सर आपल्याला थोडं थांबवतोय. तर विराज, आपल्या शुभ हस्ते आपण निखिल जोशीचा सन्मान या ठिकाणी करावा. यस नितेश भोईर सर. व्यासपीठावर आपण एका जबरदस्त फुलातून सर्वोच्च गौरव खेळाडूचा आपण सन्मान करतोय. या व्यासपीठावर आम्ही नाही, नक्कीच आमचे स्पर्धेचे प्रणेते ओमकार दादांचे ते वन ऑफ द फेवरेट प्लेयर आहेत आणि आज खेळ करत असताना काही अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडं अपयश आलं. इट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम, असं घडत असतं. आपण सन्मान करतोय. बॉल स्विचचा प्रयत्न, फिल्डर आहेत का, तर हो, मिळेल एक धाव. धावसंख्या 1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळते. बिनबाद 3. सुंदर सुरुवात. इट्स इलेक्ट्रिफाइंग ॲटमॉस्फिअर हिअर ॲट दिस ग्राउंड. प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आज आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा अंतिम काही लढती शिल्लक असताना शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 चा दैदिप्यमान सोहळा. या मॅचला खुद्द या स्पर्धेचे प्रणेते ओमकार जी माने त्यांचा आपण उल्लेख करत असताना युवा आणि युवकांची एक वेगळी ताकद, युवा आणि युवकांची एक वेगळी ऊर्जा, आज सर्वांना सर्वसमावेशक सोबतीनं घेऊन आज आपण खऱ्या अर्थानं या चेहऱ्याचा उल्लेख करूया, या व्यक्तिमत्वाचा आपण उल्लेख करूया, ज्यांनी आपल्या विभागात खऱ्या अर्थानं एक वेगळा बदल घडवून आणलाय. फटका चांगला होता, परंतु फिल्डिंग तितक्याच ताकदीची. निखिलनं फेकलेला हा बॉल रॉकेट थ्रो. मर्फी, अ बिग विकेट इन द मॅच. फलंदाज क्रमांक 1 बॅटो नाहक बली युगच्या बॅटमधनं फटका होता. आपण चर्चा करतो त्या स्पर्धेबद्दल. भव्य डे अँड नाईट ऑन ड्रम क्रिकेटचा एक जबरदस्त रंगारंग सोहळा. आपण या स्पर्धेचे प्रणेते शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकारजी एकनाथजी माने आणि त्यांच्या सौभाग्यवती स्नेहलताई ओमकार माने यांच्या संयुक्त पुरस्कृत या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण स्पर्धेला पहिल्या पर्वामध्ये घेऊन आलोय. पहिलं सुवर्ण पर्व आणि पहिल्या सुवर्ण पर्वामध्ये मोठा थाटमाट, मोठं आयोजन आणि आज तब्बल 16 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीतच चर्चा झाली, सीवूड्सच्या क्रिकेटची चर्चा झाली, आपल्या कराव्या गावातील खेळाडूंच्या क्रिकेटची आणि आज चर्चा होतीये ती शौर्य प्रतिष्ठान या स्पर्धेची. चर्चा का होऊ नये, या स्पर्धेने एक मापदंड कोरलेला आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त अफलातून मॅनेजमेंट. हाई बॉल स्वीप केलाय. युगचा फॉर्म, युगचं रिदम, युगचं शॉट सिलेक्शन आणि आलाय हा बेधुंद बेखौफ पॅडल स्वीप आणि रॉकेटमॅन बॅटर. युग गेट्स ऑफ द मार्क विथ 4 टोटल स्कोर 8. येस वेव आपण सातत्याने घेत आलोय. वेवची थीम तुम्हाला माहिती आहे ना, वेव कशी घ्यायची माहिती आहे ना, परत सांगायला नको. हा वेवच्या वेगानच फटका सजवलाय. दिस इज क्रॅकिंग
फ्रॉम द फ्रंट फुट. युग ऑन अ फायर. धावसंख्या डबल डिजिट 12. धावा थांबावा लागेल. हे वादळ आता घोंगावतोय. नाव आहे युग. ही हॅज अ फायटिंग स्पिरिट. गोलंदाज जयेश तांडेल. जयेशचा आपण उल्लेख करतोय. डिरेक्टची संधी. बाल बाल बचावलेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आकाशनं खेळाडू ऍज अ बॅटर म्हणून येत असताना फ्लॅटून खेळ केला होता. व्हाईट बॉल +1. धावा मिळतील 2. टोटल स्कोर 14. शौर्य प्रतिष्ठानचं आयोजन. आज सीवूड्स बॉक्स कमिटीचं एक जबरदस्त मॅनेजमेंट व्यवस्थापन. सर्वांची मेहनत. त्या मेहनतीतून साकारण्यात आलेली ही संकल्पना. हा बॉल टॅप केलाय. ओमकार दादा मला आठवत नाही की बंटी दादा कधी बसले तिकडे. नाही म्हणजे तुमच्या पायांना नाही नाही नक्कीच नक्कीच टाळ्या तर वाजायलाच हव्यात. जबरदस्त अफलातून. म्हणजे ते ना थकले ना थांबले ना त्यांचे विचार थांबले. त्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही चालूच आहे. चला तिकडे मास्कमॅन कोण आहेत? मास्कमॅन त्यांना आपण सांगूया की आपण वेव घेऊया. गणेश दादा दाखवतील बघा कसे. प्रथम आहेत तिकडे. प्रथम तांडेल. कसं बोलायचं आपण? मी म्हणणार 1 2 3. 2 हात वर करायचे. खालून वर जायचं असं वेव स्टाईलनं. ओके. आणि मग आवाज काढायचा तोंडातनं. आम्ही जेव्हा म्हणू तेव्हा. आता नाही. आम्ही जेव्हा म्हणू तेव्हा. आणि व्हिडिओग्राफर ज्यांच्याकडे आयफोन आहे 1,50,000चा त्यांनी व्हिडिओ काढा. मॅच इज ऑन. द गेम इज ऑन. मच्छिंद्र. अ बॉल आउटसाइड द लेग स्टिक. दॅट शुड बी व्हाईट बॉल कॉल. धाव मिळेल 1 ना. टोटल स्कोर 15. या आकड्यावर 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोनक तांडेल आमचे गुणलेखक. बॉल एज बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉप. नॉन स्टॉप. अनदर 4. 4 धावा. चौकार. नशीब बळवंत आहेत आज या मॅच मध्ये रंग भरण्यासाठी. चला रेडी आहे का? चला एक डेमो द्या. डेमो. प्रथम आर यू रेडी? कॅमेरामॅन बी रेडी. राईट फ्रॉम युअर लेफ्ट. तुमच्या डाव्या अंगानं. चला 1 3 2 1. अरे पुढे गेलं पाहिजे ना. पुढे गेलं पाहिजे यार. चला परत या आता नको. थोड्या वेळानंतर. थोडा वेळ द्या. षटक संपू दे. चौकार लागला की आपण थोडा हा वेव ब्रेक घेऊया. मच्छिंद्र मॅक. हा बॉल स्विच केला. फिल्डर आहेत तिकडे. आलेत बॉलवर. राहुल बॉलला फेकून दिला. जयेश ॲज अ विकेट किपिंग स्किल. आज युवराज जयेशचा दिवस आहे. बंटी दादा आम्ही तुमचे लक्ष वेधून घेतोय. जयेश तांडेल अगदी कमी वयातच मिस्टर 360 म्हणून नवी मुंबईमध्ये एक प्रचलित नावलौकिक सर्वोच्च गौरव खेळाडू. अंडरम क्रिकेट, ओराम क्रिकेट. आणि आज तो बॅटिंग करतो, तो बॉलिंग करतो, तो विकेट किपिंग करतो, तो लीड करतो. आणि त्याही पलीकडे काय तर अगदी आपण पाहिलं तर डाऊन टू अर्थ असा हा खेळाडू आहे. आणि आज त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. टेनिस बॉल क्रिकेटनं आम्हाला काय दिलंय तर आज त्याचं जे पाहिलेलं जे स्वप्न आहे ते मात्र परिपूर्ण झालं. त्याच्या स्वप्नातली बाईक त्याला मिळाली. घरच्या क्रीडांगणावर घरच्या रसिक प्रेक्षकांसमोर अफलातून परफॉर्मन्स आणि ऑन द टॉप ऑफ द टेबल तो आपण पाहिला. आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळ करतोय. इथे चूक झाली. 1+4 5 धावांचा पंजा. वेव साठी रेडी राहा. 3 2 1. प्रथम रेडी. काका हात वर करायला काय जातंय? मग अशी घड्याळ तर घेऊन गेलं मस्त धावत. घड्याळ नाही. एअरबड्स. काकाला राग यायचा नाही. पण कोणता काका ते पण नाही ना. एज इज जस्ट अ नंबर. ओ इथे मात्र हा बॉल पुन्हा एकदा. काय घडलं एक्झॅक्टली पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये ती चकमक आपण पाहूया. चूक झाली. चुकीचा भुर्दंड. धावा मिळाला 4 ना एकूण धावसंख्या 31.
आज ज्यांनी ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट या रंगाची जर्सी परिधान केली त्या सर्वांची मेहनत आहे. बॉल पायानं अडवलाय, जबरदस्त स्टॉप. आकाश थोडे नाराज आहेत. ॲग्रेशन ऑन हिज फेस लिटरली आपल्याला दिसतोय, रिफ्लेक्ट होत असताना. एकूण धावसंख्या झाली ती 31. 31 ऑन बोर्ड नाव. षटक क्रमांक सुरू येते दुसरं. बॉलिंग ट्रॅकवर बॉल आपण पाहताय मच्छिंद्र. बॉल आउट स्विंग. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सेज आम्ही घेऊ रिव्ह्यू. DRS. चला आपण सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या. गणेश दादा, ओमकार दादा, आमचे तीनही पंच, या तिन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. कारण आज या स्पर्धेची उंची, या स्पर्धेची ग्लोरी, या स्पर्धेचं ग्लॅमर ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं. 0 कॉन्ट्रोवर्सी, 0 ऑब्जेक्शन, 0 एरर. आणि या स्पर्धेमध्ये एकही नियम, एकही निर्णय आम्हाला डिप्लोमॅटिक भासलेला नाहीये. त्यामुळे पंच, तुमचं यश म्हणजे या स्पर्धेचं यश. तुम्हा सर्वांचं आम्ही मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक सुद्धा करू. आमचे बंधू अमरदादा भोईर यांच्या सौभाग्यवती ताईंना मी विनंती करू की आपण सन्मानाने व्यासपीठावर यावं. मला वाटतं त्यांची चिरंजीवी सुद्धा आलेली आहे, सुकन्या. आणि ती सुकन्या दादांसाठी भरपूर लकी आहे. आम्ही ताईंना अलॉंग विथ हर किड विनंती करू, प्लीज जॉईन विथ अस. अमरदादा आहे तिकडे वरती. आणि पुन्हा एकदा आपण जरूर मॅचकडे वलन घेतोय, फोकस करतोय. धावसंख्या 1/32. चला आपण अजून एक वेव घेऊया. तिकडे उभे आहेत आमचे प्रथम तुम्हाला आम्ही पुन्हा आवाज देतोय. 3 गणेश दादा वेव तिथून घेऊया आपण. त्यांना उठवूया, जागे ते झोपलेत त्यांना उठवूया मागून. काय त्यांचं पहिल्या नंबरचं नाव काय? तांबे. राहुल जाग जाओ. 3, 2, 1. काय नाही, फसला वाटतं. नाही, वडखलच्या नाक्यावरच फसले. अलिबाग वरनं वेव निघाली आणि वडखलच्या नाकाला येऊन थांबली. नाही, काय हरकत नाही. श्रीमंत स्पर्धांचे श्रीमंत आयोजक आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलंय, या स्पर्धेमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आज आपण चर्चा करू. धावसंख्या आपण पाहताय 37. 37 धावा. आणि आज संचिता अमर भोईर मम्मा सोबत ती आली आणि त्यांचे डॅड सुद्धा आहेत. संचिता एक चांगली क्रिकेटपटू आहे, लेदर क्रिकेट ती फार छान खेळते, आय नो दॅट. आणि संचिता तर खरं तर तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं संचिताला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देऊ. क्रिकेट तिला खूप आवडतो आणि आज तिच्या आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आमचे मनोजजी म्हात्रे यांचे चिरंजीव सचिन म्हात्रे यांचं शुभागमन. जय आलेत, पुढे गेले, स्टेप आउट झाले, बॅटचा एज लागला, बॉल गेला मागच्या बाजूला, बोरासारखा फिरलाय. दॅट शुड बी जस्ट अ क्विक सिंगल. मॅचकडे आपण थोडंसं फोकस करतो. आम्ही अमरदादांकडे हा मायक्रोफोन सोपवतो. थोडी आपण चर्चा करू. सर्व सुविधा संपन्न आणि सर्व सुखसोयी संपन्न हे कशी राहिली स्पर्धा. आपण सुरुवात करूया. तब्बल 16 संघांचा समावेश. जेव्हा आपल्याला ब्रेक मिळेल षटक दरम्यान आपण थोडी चर्चा करू. पुढे गेले, बॉल बॅक ड्राइव्ह. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर रेज द फिंगर, बॅटर इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज अँड इट्स OUT आउट. अमरदादा, आपण SBL चे 4 पर्व पाहिले, SBCL चे काही पर्व पाहिले, काही आपण पर्व मला असं वाटतं आदित्यजी जाधव SPL ते आपण नवीन पर्व आपण पाहिलं. आणि आज खऱ्या अर्थानं सीवूड्स या विभागामध्ये अजून एक सर्वोच्च गौरव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टायटल आहे शौर्य प्रतिष्ठान आयोजित. या शौर्य प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा फाउंडर प्रेसिडेंट युवा आणि युवकांचं नेतृत्व सांभाळणारे
ओमकारजी एकनाथजी माने यांचं नेतृत्व आज आपण पाहताय. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा विशेष करून आपण ताईंचेही मनापासून आभार आणि कौतुक करूया. एकंदरीतच यांच्या संयुक्त पुरस्कृत या स्पर्धेचं पहिलं सुवर्ण पर्व. 16 संघांचा समावेश, बरोबर. प्रत्येक टीमला आपण 13 टी शर्ट 13 कॅप पुरस्कृत केलेला आहे, बरोबर. प्रत्येक टीमला आपण 2 डझन केली प्रत्येक मॅचला आपण देतोय, राईट. आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन, एक ब्रँडेड कंपनीचं हेल्मेट आणि सर्वात आकर्षणीय म्हणजे डे अँड नाईटचा फॉर्मॅट. विकेट प्राप्त झाली, आकाश बाद झाले. आणि महत्वाचं काय तर आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 10 पैठणी साड्या आणि 10 ब्रँडेड एअरपॉड आणि तेही विनाशुल्क. रसिक प्रेक्षकांना मी अपडेट करतोय की या स्पर्धेमध्ये ज्या क्रिस्टल ट्रॉफीज आहेत ना, त्या तब्बल क्रिस्टल ट्रॉफीची किंमत जर का काढायची झाली ना बंटी दादा, तर जवळजवळ 30 ते 35 हजार तशी जाणार आहे. कारण आकर्षक, विलोभनीय, अतिशय सुंदर आणि कस्टमाइज ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक. फर्स्ट प्राइज 15,000, सेकंड प्राइज 10,000 and I think third prize 7K. How's that is the appeal? जयेश तांडेल आज तो चमकतोय. अजून एक विकेट पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. गोलंदाज त्यानं चेंडू बॉल सरळ रिलीज केला आणि जयेश तांडेल ही हॅज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. बॉल पकडला, ग्रिप केला, बेल्स डिसलॉज केला आणि फलंदाज बाद. धावसंख्या 40, 3 बाद 40, 41. अजून एक आपण ऍड करूया. चला एक अनाउन्समेंट असेल. एक प्रोत्साहन आलाय कराव टीमसाठी. एक निखिल भोईरसाठी आणि राहुल भोईरसाठी एक प्रोत्साहन असेल. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्यांच्या माध्यमातून, त्यांचे सहकारी मित्र याच्या माध्यमातून, निखिल पाटील याच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील. बघा मित्रांवरती असलेलं नितेश प्रेम आहे ना. अमरदादा जशी पैशांची आहे तुम्ही अनाउन्समेंट केली तसं मात्र चौकार गेला आणि तो चौकार अपेक्षित नव्हता. पैसा बहुत बुरी चीज होती है, सांगून गेला तुका या पैशाचा नाद करू नका. पण हरकत नाही, या मॅच मध्ये पैसे तर हवेत. ओमकार दादांनी या स्पर्धेचं आर्थिक गणित जर का साधायचं झालं, आम्ही जेव्हा ओमकार दादा खासदार चषक, आमदार चषक, सरपंच चषक, उपसरपंच चषक अशा जेव्हा स्पर्धा करतो ना, तेव्हा आम्ही स्पर्धेचं आर्थिक गणित रसिक प्रेक्षकांना सांगत असतो. म्हणजे ओव्हरऑल हाऊ मच इज द कॅश प्राइजेस, हाऊ मच विथ द अकाउंट ऑफ ट्रॉफीज, हाऊ मच पर्टेन्स टू डेकोरेशन्स, हाऊ मच पर्टेन्स टू अदर स्टफ, मिसेलिनियस एक्सपेन्सेस. आता आम्ही फायनान्स वाले आहोत त्यामुळे बाकी सर्व खर्च आपण मिसेलिनियस मध्ये टाकतो, ते तुम्हाला माहितीच आहे. सो ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर बघितलं ना तर मोठं मापदंड आहे. आणि आज मोठ्या मनानं अर्थातच आज या स्पर्धेचे प्रणेते ज्यांनी या स्पर्धेला घेऊन आलेत, हक्काचं व्यासपीठ आपल्या खेळाडूंना कसं मिळावं त्यासाठी त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न. आज सीवूड्स ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मिळालेलं योगदान आणि त्यांचं व्यवस्थापन आपण पाहिलं, त्यांचे मॅनेजमेंट आपण पाहिले आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा होत असताना हा व्हाईट बॉल त्याच्यावर मात्र फक्त एकच धाव मिळणार. धावसंख्या 47, 47. 4 बाद झालेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक असणार. 5 मध्ये किमान 10 जरी आल्या ना तर बॅटिंग करणारी टीम ॲग्रेशनचं क्रिकेट नाहीये. हा बॉल आलाय डॉट प्लस विकेट आणि आता 4 चेंडू शिल्लक असतील. 4 टू गो. चला वेव घ्यायची का, एक वेव काही इनिंग ब्रेक मध्ये तयार करायचं यांना. योगी अजय आलेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकर एंडकडे. स्ट्रायकिंग एंडवर आशिष. फ्लाइटेड बॉल, अपील, फलंदाज बाद. यष्टीचित बंड्या ॲज अ विकेट किपर. मिथुन भोईर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हलवार पद्धतीने बॉल रिलीज केलाय आणि सहजतेनं बेल्स डिसलॉज झाल्या. बाद. त्याच दरम्यान श्री आप्पा सुभाष जाधव साहेब यांच्या मिसेस त्यांच्या सौभाग्यवती संध्याताई यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आम्ही संध्याताईंना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1. जाऊया नितेश भोईर सर यांच्याकडे.
वाटतं श्रीकांत आलेत. पहिलाच बॉल श्रीकांतसाठी. हा टेलरमेड चेंडू होता आणि टेलरमेड चेंडूवर त्यानं अगदी लिहिलेया हा चौकार टोकलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टाइम केलं. दिस इज कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक आलेला हा चौकार. ओ इथे चूक झाली. चुकीचा भुर्दंड. 4 टोटल स्कोर 55 55. धावा. आज बराच उशीर झाला युवराज. घरातून फोनही आले असतील, आम्ही फोन बघितले नाही. आता घरी जाताना थोडा आम्रखंड घेऊन जावं लागेल. अमरदादांना काहीच टेन्शन नाही. एक जोक आठवला अमरदादा मला. पूर्वी बघा, पूर्वीच्या काळात आपापल्या प्रांताचे राजे युद्धाला जाऊन अजून एक राणी घेऊन यायचे, तरी पहिली राणी ते सहन करायची. आता आम्रखंड ऐवजी श्रीखंड जरी घेऊन गेलो ना तरी घरी बोंबाबोंब असते. थोडस आपण मॅच पासून भरकडतोय. अपील होत असतानाच अगदी आपण पाहता ग्रिपिंग फर्स्ट लाईन नॉन स्ट्रायकर एंड कडे, इकडून तिकडे तिकडून इकडे धावांची धावा धाव आणि एका एका धावेसाठी झालेला हा संघर्ष. धावा मिळाल्या अंपायर. 3 टोटल स्कोर आपण पाहता पोहोचलाय तो 59. आम्ही युवराज अभिनयचे दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि बराच वेळ ते स्टेजवर होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांच्या शुभस्य लकी ड्रॉ देखील आपण संपन्न केला. त्यांचा आपण पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. बघा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. यानंतर पहिल्या सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ सह्याद्री 11 आणि इथे पराभूत होणारा संघ त्यांच्यामध्ये थर्ड प्लेस साठी मॅच होईल आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना होईल. म्हणजे या इनिंग नंतर अजून 2 सामने असणार आहेत. यस, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. चला, स्पार्टन्स किशोर गरत आणि टीम युग श्रीकांत, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. येस थर्ड, अच्छा ओके. थर्ड प्लेसचा सामना हा 3च ओव्हरचा असेल, म्हणजे यानंतरचा जो असेल तो. याची नोंद घ्या, आयोजन कमिटीने आता आम्हाला ही माहिती दिली आहे. चला, आमचे कोर कमिटी आणि टेक्निकल टीम त्यांना विनंती आहे की जेवण आलेलं आहे, आपण जेवून घ्या. आमचे युट्यूब कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर्स आणि सीड्स बॉक्स लीगची कोर कमिटी त्यांना विनंती आहे की भोजन आलेलं आहे, आपण जेवून घ्या. नाही, नक्कीच. आणि याही गोष्टीची चर्चा करून करायची राहिली. पहिल्या दिवसामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण, दुसऱ्या दिवसामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असंही जेवण आयोजकांच्या वतीनं खरं तर उपलब्ध करून दिलं होतं आणि त्यामुळे आयोजकांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक करू. आणि आज जर का आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच जेवणाचे काउंटर्स ओपन झालेत. ज्यांना जेवणाचा आस्वाद करायचा असेल, आपल्या सपोर्ट स्टाफ कमिटी ना, हा कंडिशन व नंतर येतो ना तो स्टार, टर्म्स अँड कंडिशनचा स्टार जो असतो तो वर येतो, सर्वात शेवटी असतो. डीमार्ट मध्ये गेलात का कधी? 999 रुपयाचा टॅग लागलेला असतो बघा, तिथेच आपण फसतो. चला, आणि करावे टीम साठी एक जबरदस्त ऑफर आहे. मयुरी स्पोर्ट्स, कॅमेरामॅन इकडे लक्ष द्या, स्टेजच्या इकडे फोकस करा. व्हॉट इज दिस रिगार्डिंग? भोजन करतायत का? चला, करावे टीमसाठी एक स्पेशल ऑफर आहे. मयुरी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून लगातारच्या 4 चौकारांसाठी 1000 रुपये ठेवलेत. चला बघूया 4 चौकार कुठल्या फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळतील. 4 fours on 1000 रुपीज. चला, चेंडू निवडले असतील तर लगेच द्या. युवराज, अजून एक गोष्ट राहिली सांगायची, ती म्हणजे आज तब्बल 16 संघांचा समावेश आपण पाहिला, परंतु
3 ते 4 खेळाडू सोडले तर ओव्हरवेट खेळाडू आपल्याला एकही पाहायला मिळाला नाहीये, ही जमेची बाजू. चला फिल्डिंग टीम, काय एक्स्ट्रा टाइम घेताय? चला लगेच फिल्डिंग टीम, टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. चला आमचे रोनक तांडेल, टाइम ट्रॅक करूया आपण. 22:14 म्हणजे किती? 10:14. चला वन फास्ट केलं प्लीज. जयेश with his batting skill by command, Mr. 360, man with rhythm and a absolute brutal form. जयेश 4 चेंडू 4 चौकार ठोकले. मयुरी स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर, ब्रँड एम्बेसेडर सचिन म्हात्रे यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम हाऊ मच 1000 रुपये मिळतील. पहिला बॉल कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. चला आपण स्टॉपवॉच लावतोय, त्यामुळे प्रत्येक एका षटकागणिक तुम्हाला आम्ही अलर्ट करू. आज आमचे समालोचक मित्र युवराज माले आणि अमरदादा भोईर जेवणाचा आस्वाद ते घेतील. विपुल फायर पॉवर बॅटॉ, धावांचं ओघ वाढवावा लागेल. धावा चेस करणं पसंत करतात, पोद्दार करावे. पहिला बॉल विपुलसाठी, डॉट आलाय, डॉट न होईल सांगता. गोलंदाज श्रीकांत आपण कौतुक करूया, त्याच्याकडे असलेली गोलंदाजी मधली जबरदस्त धमक आपण पाहताय. निखिल पाटील बंबई, निखिल भोईर असतील रे ते, पाटील पाटील निखिल पाटील यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला कॅश प्राइज रोकडा शेकडा मिळतील. ऑनलाईन जीपे. ते कुठे बसले, झाडाच्या खाली की वरती? झाडाच्या खाली आहे का? 3 चेंडू 1 धाव. चला फास्ट केला आपण. आता थोडं स्कोर बुक वर कॉन्सन्ट्रेट करतोय. विल ट्राय टू मेक इट फास्ट. विल ट्राय टू कव्हर दिस मॅचेस ॲज फास्ट एज पॉसिबल. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिळेल एकदम स्ट्राइक रोटेट होईल. जयेश तांडेल, विपुल भोईर असे सलामीचे पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये करावे पोद्दार या टीम कडनं खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कशी मॅच रंगेल, मॅच मध्ये फाईट कशी होईल आणि या संपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा चित्र काय आपल्याला पाहायला मिळेल. जयेश तांडेल खेळावं लागेल. जयेश तांडेलला विकेट शेवटपर्यंत मात्र टिकून खेळावं लागेल. क्रिकेटमध्ये असंच असतं, कधी कधी तुम्हाला एक जबाबदारी घेऊन खेळावं लागतं. संघाची जबाबदारी, संपूर्ण लक्ष या एका खेळाडूकडे असणार आहे. विपुल त्याला साथ देणार यात शंकाच नाहीये, परंतु जयेश तांडेलचा फॉर्म या मॅच मध्ये फार महत्वाचा आहे. जो जिंकेल तो जाईल थेट फायनल मध्ये, जो पराभूत होईल तो तृतीय क्रमांकासाठी खेळ करेल. बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी वाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे जाईल, 4 या आकड्यावर. अराउंड द विकेट, मॅच ऑन आहे. चौकार ठोकावे लागतील. हा चौकार, येस, क्रॅकिंग फ्रॉम द फ्रंट फुट. दिस इज ब्रुटल. दिस इज ॲब्सोल्यूट ब्रुटल. सुपर, वाव, ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. कमबॅक करून द्यावा लागेल. गोलंदाज फलंदाज जिगरबाज आहे, बेधडक, आक्रमक, विख्यात, प्रख्यात, प्रसिद्ध, तंत्रशुद्ध, शैलीदार, स्टायलिश, कलात्मक. जितका आक्रमक तितका संयमी. चेंडूवरची त्याची नजर आणि चेंडूकडे बघण्याचा त्याचा नजरिया, अंदाज घेतोय, चेंडूची वाट पाहतोय, नंतर वाट लावतोय. बेधडक तो आलाय, बेधडक तो ठोकतोय. चौकार. टोटल स्कोर 8. ऑन साइडला लेग स्टिकचा बॉल. अपील नाही करू शकत कारण LBW नाहीये. क्षेत्ररक्षण कुठे कुठे सजवलंय त्याचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करावा लागेल. सर्व काही गोष्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये सेट असणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 3 मिनिटांचा अवधी वापरलाय. फिल्डिंग टीम, किशोर मेक इट फास्ट. अमोल फास्ट केला, फिल्डिंग सजवून घ्या. 18-51 हव्यात. 18 गेंदे 51 रनों की जरूरत. फिलहाल पकड़ा भारी है फील्डिंग टीम का. फील्डिंग टीम से नाम है स्पार्टन्स.
टीम स्पार्टन्स प्रेमाचं प्रतीक गुलाबी रंगाची जर्सी परिधान केली आहे आणि स्थिरतेचं प्रतीक ग्रे रंगाची राखाडी रंगाची जर्सी टॅप केला बॉल दॅट शुड बी क्लीन हिट टॅपिंग क्रिकेट बहादूर खेळाडू आणि त्याला ठाऊक आहे चेंडू फुलटोस आदलला की मग तो कुठे सजवायचा अँड दिस इज व्हेरी रिअलिस्टिक स्ट्रोक चौकार वेगाचं उत्तर वेगानं दिलंय या चेंडूवर जलद गतीचा चेंडू तीव्र गतीने बॅट फिरवली आणि आलेला हा चौकार रणसंख्या 13 एज अँड अनदर 4 इथे केलं त्यानं फुटवॉक आणि बॉलला मागे खेळून काढलंय याच फुटवर्क ह्याचं फुटवर्क चांगलंय बॉलच्या मेरिटनुसार तो खेळ करतोय त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरलाय नाव आहे जयेश तांडेल आजच त्याला ओरम क्रिकेटमध्ये त्याच्या स्वप्नातली बाईक मिळाली आणि स्वप्न तीच असतात ती पाहायची असतात जी सत्यात उतरतात आणि उतरलाय आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हा ही फुलटॉस बॉल गॅप नाहीये डिरेक्ट हिट फलंदाज बाद बिग विकेट इन द मॅच नाहक बली चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या चला घाई करा थोडं फास्ट केला कसं असं ना ओमकार दादा जीवनातील काही प्रवास जरी संपले तरी त्यांच्या गोड स्मृती सदैव जिवंत राहतात त्यांचा आदर्श हा सदैव आपल्या समाजामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या हृदयस्थ कप्प्यामध्ये सदैव खरं तर जिवंत राहत असतो जगण्याचा अर्थ कधी कधी आठवणीमध्ये सुद्धा सापडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या आठवणी जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि म्हणूनच आपल्या प्रिय व्यक्तीला आपण अमरत्व देत असतो आणि कशानं तर त्यांच्या गोड आठवणी स्मरणात ठेवून आणि आज आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं आज दिवंगत अजितजी पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली स्पर्धेच्या प्रारंभी आपण त्यांच्या स्मृतीस अभिवादन केलं स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा आपण अभिवादन करूया आठवणी अशाच असतात ज्या कालाच्या ओघात सुद्धा फिक्या होत नसतात आज आपण त्या क्षणांना जपण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करतोय आणि अजितदादांच्या कार्याला अर्थातच सलाम असणारे स्विचचा फटका खराब शॉट सिलेक्शन आणि इथे बॉल फिरवला नाही तर गर 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 फिरवला या फलंदाजाला आणि बाद झालाय तो जयेश तांडेल मोठी विकेट मोठा मासा प्राइज विकेट बॅटो 7 चेंडू 17 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो झालाय बाद 1 बाद 21 आता मात्र 2 बाद 21 जय आलेत आता जयला चार्ज घ्यावं लागेल फुलटॉस बॉल टॅपिंग क्रिकेट आणि इथे विकेटची संधी होती आले 1 धाव ही स्पर्धा अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा अजितदादांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा आपल्या प्रिय व्यक्तीला आणि आपल्या आदर्श व्यक्तीला आदरांजली वाहण्यासाठी आणि आज या क्रीडांगणाच्या मध्यभागी आपण दादांची एक छानशी फोटो प्रतिमा सुद्धा आपण पाहत आहे ब्लॅक अँड व्हाईट खरं तर फार छान ती साकारली सुद्धा कलाकारानं आपण याही गोष्टीची चर्चा करतोय आता इक्वेशन आहे 12 गेंदे 12ला किती 38 टू विन 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 38 टू विन आणि या धावा चेस करायच्या असतील जीवाच्या अखांतानं मोर दॅन 100% तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील प्रयत्नांच्या अंती परमेश्वर बी लाईक अ फायटर फाईट लाईक अ फायटर फाईट करावी लागेल 12 चेंडू 38 धावा सोपं नाहीये लढत राहायचं जरी सरसेनापती बाद झाला लढत राहायचं जरी इक्वेशन कठीण असेल लढत राहायचं
गोलंदाज किती चतुर असेल, लढत राहायचं. जरी काही विकेट गेल्या लढत राहावं लागेल, लढत राहावं लागेल. कसं आहे ना अमर दादा, नेहमी आपण म्हणतो ना, मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे. आणि ब्रुक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना ते दाखवलं ना. आणि आपण सातत्याने या गोष्टीची चर्चा करतोय. इथे मात्र विकेट मिळाली, फलंदाज बाद. आज बाउंड्री रायडर श्रीकांतचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले अफलातून, जबरदस्त. आणि मॅचला टर्निंग पॉइंट ठरेल का, मॅचला यू टर्न आणेल का, मॅच मध्ये ही एक्सपेक्ट फिल्डिंग ॲथलेटिसिझम आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःला सावरलं, आवरलं, बॉल फेकला आणि बाद झाले. बॅटर जय, बॉल पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट्स, विकेट विकेट विकेट. मैदानामध्ये एकच सेलिब्रेशन. मर्फीची गोलंदाजी. ओमकार दादा, तो हाच गोलंदाज आहे ज्यानं कालच्या दिवसामध्ये 17 चेंडू टाकले होते, त्याच्यापैकी 12 चेंडू वाईड फेकले होते. म्हणजे क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल फार लागत नाही आणि हे शक्य आहेच आणि हे दाखवलंय. पहिल्या दिवसामध्ये ती चूक झाली, चुकीला सावरलं. काल मॅन ऑफ द मॅच नामांकन घेतल्याने आज मॅचचं एक्सपेक्ट बॉलिंग तो करतोय. फ्लाइट बॉल, फ्लाइट न उडवलाय, बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि आलेली ही विकेट. आणि मर्फी असणार आहे तो ऑन अ हॅट्रिक. चला, निखिलला आता खेळावं लागेल. वटवृक्ष कोसळलंय, आता वटवृक्षाच्या सभोवताली जी छोटी छोटी झाडं आहेत ना, त्यांना चांगला स्कोप आहे. कसं असतं ना अमर दादा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सातत्याने त्या गोष्टीची चर्चा केली आहे. जेव्हा जेव्हा सलामीचे फलंदाज लवकर बाद झालेत, तेव्हा तेव्हा मिडल ऑर्डरमध्ये येऊन तुम्हाला झुंज देण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी. प्रत्येक गोष्टीकडं संधीप्रमाणे पाहायला पाहिजे आणि त्या संधीचं सोनं हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आपल्याकडचं जे नाणं आहे ते खरं असून चालत नाही, ते खणखणीत वाजवण्याची कलाही हवी. बॉल टॅप केलाय, ताकदवान फटका. मिसफिल्डिंग थोडी होईल परंतु हरकत नाही, ते सांगतायत इट्स ओके, दे आर रिलॅक्स. आणि मॅच कंट्रोल मध्ये ते सांगतायत की आपण विजयाकडे मार्गक्रमण करतोय. कुठेही घाई नाही, गडबड नाही आणि गडबड गोंधळ सुद्धा नाहीये. अजून एक धावसंख्या आता काढायची आहेत. 8-36, 8 चेंडू 36 धावा. एक चेंडू मध्ये 22 होताना आम्ही पाहिला यावर्षी. याही धावा होऊ शकतात. 7 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज. 7 चेंडू 32 धावा. सलसलत राहू दे रक्त, गाजव यंदाचं क्रीडांगण, हरवणार नाही कुणीच तुला, असं बन तू रणांगण. बनतील का, चूक होईल का, नशीब देव निसर्ग करावे टीमला साथ देतील का, की होईल पहिला संघ क्वालिफाय थेट फायनल मध्ये टीम स्पार्टन्स. दुसरा ओ अपील, पंच पाहतायत, स्मित हास्याने सांगतायत की हो आउट आहे, बाद आहे, ओ यू टी आउट. आणि मर्फीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, तो सांगतोय की आज माझी फिरकी चालली आहे. काल मी खर तर परवाच्या दिवशी मात्र जरी खराब खेळ झाला असेल तरी आज मात्र अफलातून खेळ झालाय. सुपर. मर्फीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. जबरदस्त गोलंदाजी आणि आज तो लकी विनर सुद्धा होता. मर्फी, यश भिशे, यश मोरे, त्याच्यानंतर आपण चेतन चिल्याचा उल्लेख करूया, युगचा आपण उल्लेख करूया. काही श्रीकांत सारखे खेळाडू असतील, काही मंदार सारखे खेळाडू असतील, किशोर सारखा एखादा खेळाडू असेल. या खेळाडूंनी क्रिकेट जिवंत ठेवलंय. आपण MKचा आपण उल्लेख करूया, त्यांचे आपण उल्लेख करू. अनेक खेळाडू असतील, काही नावं आम्ही घेऊ, काही नावं आमच्या पाठांतर नाही आहेत, पण याही गोष्टीची आपण चर्चा करू. या खेळाडूंनी सिवूड्सचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेलंय. आज खऱ्या अर्थानं जे व्यवस्थापन आम्ही पाहिलं,
व्यवस्थापनाला 100 पैकी 100 गुण मिळतील. कोणतीही एकही उणीव भासली नाहीये. प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली आहे. त्यामुळे आयोजकांना मिळालेली साथ ओमकारजी माने दादांच्या वतीनं आम्ही खऱ्या अर्थानं सिवूड्स ग्रुपचं बंटी दादा त्यांची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये आम्ही सँडी दादाचा उल्लेख करू, अमित दादा असतील, त्याच्याबरोबर प्रणव असतील, बरेच नावं आहेत त्याच्या या लिस्टमध्ये. सर्वांचं मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक. संपूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळली आणि आज या स्पर्धेची एक वेगळी चर्चा होत असताना एक स्पर्धेचं वेगळं मापदंड ठरलंय. शेवटच्या टप्प्यामध्ये ओंकार आलेत, बॉलला डॉट. पराभव तर अटल आहे, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं झुंज देऊन मात्र मॅचला एंटरटेन तुम्हाला करता येईल. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. आम्ही पुन्हा एकदा रोनक तांडेल आमचे गुणवान गुणलेखक, आज ते खेळले सुद्धा, आज त्यांनी गुणलेखन सुद्धा केलं, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे PTC यूट्यूब वाहिनीचे संपूर्ण आमची टेक्निकल टीम, स्पेशली किडीचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी आम्हाला फार चांगलं सहाय्य केलं. आमचे सर्व पंच, त्यांचेही मनापासून आभार. आणि सर्वप्रथम ओमकार दादा आपल्याला आपल्या या सीवूड्स विभागातील सर्व रसिक प्रेक्षकांचा, आपल्या सर्वच सोसायटीमधील सर्वच महिला आणि पुरुष, किंबहुना सर्वच युवा जे आज मॅच पाहण्यासाठी आवर्जून आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा आपण मनापासून खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करूया. आणि मॅचकडे वळण घेत असताना रसिक प्रेक्षकांना आम्ही खरं तर जरूर अपडेट करतोय. स्पार्टन्स टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. टाळ्यांचा प्रतिसाद आपण करावे टीमसाठी सुद्धा करूया. पहिल्यांदा मैदानात उतरले आणि फक्त उतरले नाहीयेत तर त्यांनी मन सुद्धा जिंकलेत. त्यामुळे फाईट चांगली झाली आणि आता त्यांना पुन्हा एकदा संधी सुद्धा मिळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तृतीय क्रमांकासाठी होईल ती नेक्स्ट फ्लाईट. आणि फाईट मध्ये मॅच असणार आहे ती सह्याद्री 11 विरोधात टीम पोद्दार 11 करावे. सामना असेल फक्त 3 षटकांचा. 3 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. आणि आज पुन्हा आम्ही या गोष्टीची चर्चा करू. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म, नेम इज मिस्टर मर्फी अमय. ना आमच्या गावातल्या स्पर्धा असतात ना ओमकार दादा, तेव्हा खांद्यावर घेऊन खेळाडू भरपूर येतात. ह्याला खांद्यावर घेईल का कोणी? दादाला, मर्फीला. चला टॉस साठी या. कॅप्टन सह्याद्री 11 आणि कॅप्टन ऑफ पोद्दार 11. पोद्दार 11ला मिळेल अजून एक संधी. आणि या मॅचला रंगवण्यासाठी पुन्हा एकदा करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू मराठी भाषेचे समृद्ध समालोचक आमचे युवराज माली. थँक्यू. चला आपण मात्र इथं सन्मानित करणार आहोत मर्फीला. आम्ही ताईला विनंती करू, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मर्फी अगोदर एअरबड्स, आता मात्र हेल्मेट आणि त्याच्या सुपुत्रीला घेऊन आलाय. कुठेतरी लकी चॅम्प आहे त्याच्यासाठी. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मर्फी साठी. द लकी चॅम्प मिस्टर मर्फी. पुन्हा एकदा बर्फी मिळाली आहे. बर्फी मिळणार, मुलगी आहे ना. चला आणि टॉस साठी आपण विनंती करू, कॉल देऊया. एका बाजूला आपण बघायला मिळणार आपल्याला पोद्दार 11 टीम करावे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सह्याद्री 11 राहुल ताहेडे. एका बाजूला जयेश. दोघांना विनंती असेल. जयेश, जय आलाय. चला आणि सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. टीम सह्याद्री, टीम करावे. आणि मी विनंती करतोय चला विराज यांना विनंती करू आपण या थर्ड प्लेसच्या मॅचसाठी आपण टॉस करायचंय सर. एका बाजूला आपण बघणार पण सह्याद्री 11 टीम, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये पोद्दार 11 करावे टीम. थर्ड प्लेस साठी ही मॅच असेल आणि नाणेफेकीचा कॉल इथं केला जातोय. टेल टॉस विन करावे. निर्णय काय असेल जय? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग घेतले, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला देतोय शुभेच्छा. सामन्याला सुरुवात करूया लगेच.
सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद नितेश भोईर सर, धन्यवाद अमर भोईर सर. चला आता 10:35 झालेत आणि हा सामना 3 षटकांचा म्हणजे अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा सामना संपला पाहिजे आणि त्यानंतर मेगा फायनल 4 ओव्हरची. त्यामुळे समर्थ 11 आणि स्पार्टन्स किशोर गरद आणि दुसऱ्या बाजूला हेमंत वाक्षे यांची मात्र लढत असणार आहे. त्यामुळे त्यांनी आराम करा, जेवण करायचंय, ज्यूस घ्यायचंय, काय घ्यायचंय ते घेऊन आपण रेडी ठेवा. चला पोद्दार 11 करावे संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा हा सामना आहे.